जय गुरुदेव. या गाइडेड मेडिटेशन मध्ये आपले स्वागत आहे. एखादी शांत जागा निवडा आणि आता पुढील 10 मिनिटं कोणीही आपल्याला व्यत्यय आणणार नाही असे बघा. आपण खुर्चीवर बसू शकता. खुर्चीवर बसल्यास पाय जमिनीवर ठेवा आणि ते क्रॉस करा. एका सहज मेडिटेशन आसनामध्ये बसू शकता. महत्वाचं म्हणजे पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. हात एकमेकांवर ठेवून ते मांडीवर सहज ठेवा. शरीरामध्ये पूर्णपणे सहजता असली पाहिजे. डोकं थोडं पुढे घेऊन डोळे मिटा. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सावकाश सोडा. याच्यानंतर आपण 3 वेळा ओमकार म्हणणार आहे. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास आतमध्ये असतानाच पूर्णपणे मनातल्या विचारांकडे लक्ष द्या. याच्या पुढचे सर्व क्षण माझ्या स्वतःसाठीच आहेत हे मनाला पक्क सांगा आणि दीर्घ श्वास सोडा. हळूहळू हा श्वास उच्छ्वास होत असताना लक्ष द्या की तुमचं डोकं, तुमची मान, खांदे यातील संवेदनांकडे लक्ष घ्या. हात, पोट, पाठ, मांड्या, पाय हे सर्व रिलॅक्स होत आहे याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये जी संवेदना आहे ती फक्त त्याचं निरीक्षण करा. कुठेही काही बदलण्याचा प्रयत्न करू नका. कुठे ताठपणा जाणवेल, कुठे सहजता जाणवेल. जी जाणीव होत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. संपूर्ण लक्ष आता तुमच्या श्वासावर केंद्रित करा. श्वास आत घेत असताना आणि बाहेर सोडत असताना होणाऱ्या संवेदना जाणून घ्या. दीर्घ श्वास आत घ्या. थोडा वेळ त्याला शरीरामध्येच थांबून ठेवा आणि आता दीर्घ श्वास सोडा. हा दीर्घ श्वास सोडल्यानंतर जो रिकामेपणा श्वासामध्ये आहे तोच रिकामेपणा विचारांमध्ये आहे हे बघा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता फक्त लक्ष आपल्या श्वास उच्छ्वासावरच ठेवा. विचार मनात येतच आहेत. काही नवीन विचार आहेत, काही भावना आहेत. त्यांना नुसतं ऑब्झर्व्ह करा. इथे कुठलंही डिसिजन आपल्याला घ्यायचं नाहीये. आपण फक्त त्याला ऑब्झर्व्ह करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. लक्ष मात्र पूर्णपणे श्वासावरच ठेवा. श्वास आणि उच्छ्वास याचा आवाज फक्त तुम्हाला ऐकू येणार आहे. सो हम. जेव्हा श्वास पूर्ण सोडून तुम्ही शून्य स्थितीमध्ये आहात
तेव्हा पूर्ण विचारही मनामधून निघून जातील याचा अनुभव घ्या. पुढील 5 ते 6 मिनिटं पूर्णपणे शांत आपल्याच श्वासाला ऑब्झर्व्ह करत राहा. मनात विचार येतील त्यांना येऊ देत आणि तसंच जाऊ दे. काहीही आपल्याला त्याच्यावर रिॲक्शन द्यायची नाहीये. एक दृष्ट असल्यासारखं, एक ऑब्झर्व्हर सारखं आपल्याच शरीरामध्ये काय घडतंय त्याला ऑब्झर्व्ह करा. आपल्या विचारांना ऑब्झर्व्ह करा. शरीर आता हळूहळू शांत होत आहे. सर्व भावना शांत होत आहेत. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वासावरही नियंत्रण ठेवण्याची गरज तुमची निघून जात आहे. मन शांत होत आहे. तसेच विचारही शांत होत आहेत. कुठल्याही भावना मनामध्ये आल्या तरी त्यांनाही ऑब्झर्व्ह करा. जेव्हा जेव्हा लक्ष दुसरीकडे जात आहे, कुठल्या तरी विचारांच्या मागे जात आहे, शरीरामध्ये होणाऱ्या कुठल्या तरी बदलाकडे जात आहे, त्या त्या वेळी परत श्वासाकडे लक्ष द्यायला लागा. काही दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हे करत असताना मी किती सहजपणे आपल्याच शरीराला एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसारखं बघू शकत आहे, यासाठी स्वतःचे कौतुक करा. खूपच सहज गोष्ट होणं यासाठी तुमच्या शरीराने, तुमच्या मनाने, तुमच्या मेंदूने आणि शरीरातील प्रत्येक भागाने तुम्हाला मदत केली आहे याची जाणीव ठेवा. या सुखद अनुभवासाठी मन, चित्त, शरीर सर्व काही शांत झालेलं आहे. या शांततेचा अनुभव घ्या. या शांततेमध्ये मनाची शुद्धता, शरीराची शुद्धता आणि आत्म्याची शुद्धता होत आहे. आता माझे शब्दही तुम्हाला ऐकू येणार नाहीत. तुम्ही पूर्णपणे स्वतःच्या श्वासोच्छवासाबरोबरच शरीराच्या सर्व जाणीवांपासून आता दूर जात आहात. मन पूर्ण शांत झालेलं आहे. असंच 4 ते 5 मिनिटं कंटिन्यू करा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. हळूहळू आपल्या पायांच्या बोटांची जाणीव होऊ द्या. हळूहळू पायांची, पोटऱ्यांची, गुडघ्याची, मांड्यांची
जाणीव होत आहे हे बघा. त्यानं त्या त्या भागाला तुम्ही हलवून बघा. आता तुमच्या हातामध्ये बोटं हलवून बघा. हळूहळू खांद्यापर्यंत तुमची जाणीव आलेली आहे. आता डोकं थोडंसं अजूनही खाली करून दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हळूच डोळे उघडा. खाली बघत स्वतःला या सुंदर अनुभवासाठी कॉंग्रॅच्युलेट करा. पुन्हा डोळे बंद करा. स्वतःच्या आतमधल्या शांततेचा अनुभव घ्या. आता याच शांततेचा अनुभव दिवसभर जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूच डोळे उघडा. हात एकमेकांवर रब करा. चेहरा, खांदे, हात, पोट, पाय यांनाही रब करा. आणि आता पूर्णपणे डोळे उघडा. तुम्हाला स्वतःमधली सुंदरता जाणवलेली आहे आणि याच अनुभवाचा आज शांतता, एकाग्रता याला जपण्याचा दिवसभर प्रयत्न करा. जय गुरुदेव.